नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पीएड कॅप राऊंड 2024 तो ज्याची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होता तो सुरू झालेला आहे. तर चला पाहूया या संदर्भातील अपडेट. यासाठी जावं लागेल आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास काहीच हरकत नाही. CET सेलच्या वेबपेजवरती आपण आलो आहोत. CETcell.mahacet.org अशी आपली वेबसाईट आहे. याला आपण सर्च केला असता या पेजवरती आपण पोहोचतो. इथे एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम दिसत आहे. नोटीस फॉर कॉलिंग क्वेटेशन्स, वेगवेगळ्या इथं सूचना आपल्या फॉर्मबद्दल म्हणजेच कॅप राऊंडबद्दल आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 हे जे आपल्याला दिसते, इथून आपल्याला क्लिक डाऊन करून आपल्या राऊंडमध्ये एंटर होता येते. तसेच आपण इथे पाहू शकता कॅप राऊंडसाठी आलेली जी सूचना आहे त्यामध्ये कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर MBA, MMS, MEd, BEd इंटिग्रेटेड, त्यानंतर BPEd, MPEd त्यासाठीचं नोटिफिकेशन आज 12 तारखेला अपलोड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर परत एक नोटिफिकेशन आपल्याला सेंट्रलाइज जी आपली प्रोसेस आहे ज्याला आपण कॅप म्हणत असतो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस या संदर्भातलं 9/7/2024 आपल्याला अपलोड झालेलं पाहायला मिळतं आहे. आता आपण वरती जाऊन स्क्रॉल करत आणि ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 याला क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कॅपचं नवीन टायटल 2024-25 तसेच नवीन पेज पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व टॅब्स ह्या न्यू या नावाने फ्लॅश होताना दिसत आहेत. वेगवेगळे कोर्सेस जे आपलं CET सेल त्याचे CET घेत असतं हे आपल्याला इथं फ्लॅश होताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत येणारं आपलं MEd, MPEd, BEd इंटिग्रेटेड या बाबी पाहायला मिळत आहेत. तर BEd न्यू याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवर पोहोचत आहोत. विद्यार्थी मित्रो, ज्या पेजची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो पेज आपल्याला इथे समोर दिसतोय. आपल्या इथून लॉग इन करता येतं. लॉग इनसाठी आपण पाहू शकता लॉग इनला क्लिक केलं असता लॉग इन पेज अवेलेबल होतं. इथे इन्स्ट्रक्शन्स आपण पाहू शकता. लॉग इनचा आपला जो पासवर्ड आहे, लॉग इन ID आहे तो कोणासोबतही शेअर करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे वरती स्क्रॉल करून आपण लॉग इन ID इथे एनरोल करून पासवर्ड एनरोल करून लॉग इन याला क्लिक करू शकता. आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल. लॉग इन पेजवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे 3 बार आहेत, त्यानंतर 3 डॉट्स. तर 3 बारला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं होम पेज ओपन झालेलं पाहायला मिळते. होमला आपण क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज तसेच विविध सूचना आपल्याला इथे पाहायला मिळतात. सर्वप्रथम सूचना विद्यार्थी मित्रो जी आज अपलोड झालेली आहे, BEd डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड अकॅडमिक इयर 2024-25 हे आपल्याला इथे पाहायला मिळते. याला आपण क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्या BEdसाठी कोणते कोणते लागणार आहेत हे आपल्याला इथे दिसतात. आपण ते फाईल ओपन करूया. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही जी फाईल आहे विद्यार्थी मित्रो इथे आपल्याला ओपन झालेली दिसते. जे आपले BEdसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत फॉर अकॅडमिक इयर 2024 BEd कोर्स ॲडमिशन्स हे आपल्याला इथं दिसतंय. त्यातले सर्व या संदर्भातली ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो ते आपण इथं तपासू शकता. डॉक्युमेंट्स कोणते लागतील यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. आपलं पोर्टल सध्या कसं दिसतंय हे आपण पाहत आहोत. विविध डॉक्युमेंट्स त्या संदर्भात असणारे सर्टिफिकेट्स येथे आपल्याला तब्बल 17 पेजेस पाहायला मिळत आहेत. तसेच हे जे 3 डॉट्स इथे आपल्याला दिसत आहेत त्या डॉटला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट जो आहे आपल्या CET सेलचा तो पाहायला मिळतो.
इथे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिसतो आहे. इथे एक सूचना पण आहे. आपल्याला कुठलीही क्वेरी जर असेल तर CET सेलला आपण डायरेक्ट फोनद्वारे मोबाईलद्वारे बोलू शकता. तर कॉन्टॅक्ट आपल्याला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान तो करता येतो. म्हणजे ऑफिस टाईममध्ये आपण आपल्या क्वेरीज डायरेक्ट CET सेलला विचारू शकता. तसेच CET सेलचा ईमेलसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याप्रमाणे आपण ईमेलही करू शकता, ज्यावरती तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय दिला जातो. तर अशा प्रकारे आपलं पोर्टल कार्यान्वित झालेलं आहे. आपले जे काही कोर्सेस आहेत त्यातून रजिस्ट्रेशन्स आपल्याला सुरू झालेले पाहायला मिळतात. 3 न्यू रजिस्ट्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात तिथे. आता हा बार वाढत जाईल आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील याची खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला BEdचे डॉक्युमेंट्स, त्यानंतर BEd संदर्भातील कॅपराऊंड कशाप्रकारे ऑपरेट होईल याची इत्थंभूत माहिती दिली जाईल.